ब्रेकनंतर एक मोठी अपडेट आहे। मयुरी हगवणे मारहाण प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात झालेल्या दिरंगाईची चौकशी करा अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना तसं पत्र पाठवल्याची माहिती आहे। मयुरी जगताप हगवणेंची मोठी सून आहे। नणंद करिश्मासह सासू सासरे आणि दीर शशांकवर छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत मयुरी जगताप हिने महिला आयोगाकडे तक्रार केलेली होती, पण त्याची दखल घेतली गेली नाही असा आरोप केला जात होता आणि त्यातच आता मयुरी हगवणे मारहाण प्रकरणामध्ये चाकणकर यांनी मोठं पाऊल उचलल्याचं दिसून येतं। आरोपपत्र दाखल करण्यात झालेल्या दिरंगाईची चौकशी करा अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। वैभव, वैष्णवी हगवणे हिची जाऊ मयुरी हगवणे प्रकरणामध्ये आता चाकणकर म्हणतायत चौकशी करा, याच्या आधी त्यांनी नेमकं काय काय केलेलं होतं महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून? मुळात महिला आयोगावर जी टीका व्हायला सुरुवात झाली त्याचं प्रमुख कारण हे मयुरी हगवण्याचं प्रकरण होतं। या प्रकरणामध्ये आणि यासारख्या इतर आणखी 32,000 प्रकरणांमध्ये राज्यातल्या महिला आयोग केवळ संबंधित पोलीस ठाण्याला, पोलीस अधीक्षक कार्यालयाला किंवा पोलीस आयुक्तांना मेल करून आणि काही केसेसमध्ये फोनद्वारे संपर्क करून या केसची दखल घ्या असं सांगतात, असं रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं। मात्र ज्या प्रकरणांमध्ये दखल घेतली जात नाही किंवा दिरंगाई होते त्या प्रकरणांमध्ये नेमकी पोलिसांवर काय कारवाई करण्यात येते, तुम्ही काही कारवाई करण्याबद्दल गृह विभागाला सुचवलंय का यापूर्वी, अशा पद्धतीचा प्रश्न आपण विचारलेला होता त्यांना। त्याचं उत्तर मात्र त्यांना देता आलं नाही आणि हे दुर्दैवी होतं। गेल्या 3 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी एकदाही गृह विभागाला अशा स्वरूपाचं पत्र लिहिलेलं नव्हतं ज्यात पोलिसांनी दिरंगाई केली म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी असा उल्लेख होता। अखेर या मयुरी हगवण्याच्या प्रकरणामध्ये 240 दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटून गेल्यावर आता तरी चार्जशीट दाखल करावं। निश्चितच वैभव, एकूणच असं म्हणता येईल की आपण प्रश्न विचारला आणि त्याच्यानंतर आता त्या प्रकरणामध्ये कारवाई करण्याची मागणी चाकणकर करताना दिसत आहेत, त्यामुळे इतरही जी प्रकरणं पेंडिंग आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने कारवाई होते का ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।